क्रिकेट असेल तर 10वी ब चा ऑडियन्स पूर्ण राहणार आणि 10वी ड चा कबड्डी असेल तर 10वी ब चा ऑडियन्स पूर्ण राहणार. फक्त आज खंत वाटते की 10वी ब चे कमी दिसतात तिथं एक मोजकं बघितलं. आणि अजून एक सांगायचं, गेट टुगेदर खरंच गेट टुगेदर व्हायलाच हवं होतं. 2014 ला आपल्या आयुष्यात व्हॉट्सअप आलं. 2014 पासून नेहमी वाटायचं की 10वीचं गेट टुगेदर व्हावं, पण जवळपास त्या गोष्टीला 10 वर्ष लागली. मी खरंच ह्या कमिटीचे आभार मानतो, गुरुजन वर्गाचे आभार मानतो की त्यांनी आपल्या सर्वांना वेळ दिला, जुन्या आठवणींना उजाळा दिला. अजून एक गोष्ट सांगतो, गेट टुगेदर हे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत व्हायला हवं. कारण मी माझ्या फॅमिलीचं एक उदाहरण देतो. माझे वडील 74 वर्षाचे, त्यांनी मागच्या 6 महिन्यापूर्वी त्यांचं गेट टुगेदर केलं, जे 55 वर्षापूर्वीचं गेट टुगेदर होतं आणि त्या गेट टुगेदरला सर्वजण आलेले होते. आज विचार करा, 74 एज मध्ये आपण पोहोचू का नाही मला तर शंका वाटते. पण आज त्यांनी ते गोष्टी गेट टुगेदर केलं, त्यांनी त्यांच्या सर्व गोष्टी मांडल्या, आमच्या फॅमिलीला सांगितलं. खरंच खूप आनंददायी वाटल्या. तर मलाही 2 शब्द बोलावेसे वाटले आणि मी जस्ट म्हटलं सर्वांशी शेअर करावी. आणि अजून एक गोष्ट, ज्या काही शाळेतल्या आठवणी, नानू मॅडमचं उदाहरण मला आठवतं. तेव्हा आता मला 8वी पण असताना शिकवायला यायच्या. त्यांनी मला मुलींच्या रांगेत त्यांना बेंचवर उभं केलं होतं आणि वाकून मला हे करायला लावलं होतं. मी अक्षरशः रडलो. मी चुकलो होतो, मी मस्ती करत होतो. त्यांनी मला शिक्षा दिली. पण मला त्यांनी एक उदाहरण द्यायचे नेहमी, अरे तुझा मोठा भाऊ बघ कसा आहे आणि तू कसा आहे, सुधार जरा असं. ते अजूनही आठवत. तर हे सर्वांचे धन्यवाद. कार्यक्रम खूप छान झालेला आहे आपला, सक्सेसफुली आपण इव्हेंट पार पडलेला आहे. थँक्यू.